येत्या 23 जानेवारीला एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील आमदारांना टिकवण्यासाठी अशा बातम्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत पसरवत आहेत। मात्र काँग्रेसचे काही आमदार आणि ठाकरे गटाचे काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांची संख्या 10 ते 15 अशी आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षात कुठेतरी फूट पडू शकते। दुसऱ्यांच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असं राहुल शेवाळे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानासंदर्भात बोलताना म्हटलंय। त्याकरता अशी वक्तव्य ते करत आहेत। 23 जानेवारी हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्या ठिकाणी काही राजकीय भूकंप होऊ शकतो, म्हणून वडेट्टीवार आणि संजय राऊत हे चुकीच्या वक्तव्य मीडियाच्या माध्यमातून करत आहेत। पालकमंत्रीपदाबद्दल नाराजगी आहे, पण ती नाराजगी मुख्य नेत्यांकडे व्यक्त केलेली आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पालकमंत्री बाबतीत तोडगा काढतील। युबीटीचे नेते महाकुंभ जात आहेत याची माहिती आहे, पण तिथे गेल्यानंतर तिथे पवित्र स्नान पण त्यांनी करायला पाहिजे आणि ते पवित्र स्नान याकरता करायला पाहिजे कारण त्यांनी शिवसेना प्रमुख यांचे विचार सोडण्याचं पाप केलेलं आहे, त्यांनी हिंदुत्व सोडण्याचं पाप केलेलं आहे, त्यांनी शिवसेना सोडण्याचं शिवसेनेचे विचार सोडण्याचे पाप केलेलं आहे आणि अशा वेळी ते पाप धुण्याची संधी त्यांना आता प्राप्त झालेली आहे। त्यांनी पवित्र स्नान करून ते पाप धुवावं। धन्यवाद। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।